जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मौजे धनगरपिंपरी येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्यात छत्रपतीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न. या कार्यक्रमात अंबड बदनापूर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा ग्रामीण जालना जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सकाळी 11 वाजता जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. छत्रपतीजींच्या जयंतीच्या औचित्याने उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्यामुळे धनगरपिंपरी गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. अनावरण नंतर आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते छत्रपतींची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी शिवरायांना अभिवादन करत जल्लोष केला. कार्यक्रमाला राहुल डोंगरे, रमेश पैठणे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये सुनील खांडेकर, संतोष मोडेकर, विलास कचरे, संदीप नरुडे, कृष्णा वारे, कृष्णा पवार, हनुमान खांडेकर, सोपान मोडेकर, श्रीनिवास हरणे, किशोर काळे, भानुदास आरकडे, भगीरथ खांडेकर, जगदीश जनार्दन मुळे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र ढवळे, बाळू मुळे, नवनीत कदम, नारायण नरुडे, गजानन आरगडे, राजू माने, प्रकाश ढवळे, प्रदीप इंगळे, ज्ञानेश्वर कदम, रामेश्वर मिसाळ, चतुर्भुज बोर्डे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. धनगरपिंपरी गावासाठी हा सोहळा अभिमानाचा क्षण ठरला असून छत्रपतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला आहे. रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करतो, ज्यांची आपण आज जयंती साजरी करतो, ज्यांचं आज पुतळ्याचं अनावरण झालं, छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या आईसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याही चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे परिचित होते. स्वर्गवासी गंगाबा डोंगरे यांची हे तर होते, पण त्यांचे चिरंजीव राहुलजी डोंगरे, माजी सभापती रमेश भाऊ पैठणे, आमचे ज्येष्ठ देवा खांडेकर काका, त्यांचं नाव तुमचं ना रमेशराव ज्ञानेंद्र, बरोबर आहे ना, सरपंच साहेब, सर्व वारकरी संप्रदाय, ज्येष्ठ वडीलधारी, माजी सभापती संदीप भाऊ, वकील साहेब, आमचे जनाभाऊ, ज्यांची तडफड होती पुतळा बसला पाहिजे. काल मी म्हणलो होतो 2 दिवस ज्याला त्याला का फरक पडणार आहे. सुनील भाऊला म्हणलो होतो मी, संतोष भाऊ ते ताना निघले, पुतळ्यासाठी मी चालत गेलो. तुम्ही 2 दिवस गेला तो वकील जाणून घेऊन टाकते म्हणलं, मी तुमचं नाव सांगितलं. पण पुतळा बसविणं इच्छाशक्ती असली पाहिजे. जे गावकऱ्यांनी सगळे मिळून, माझी सरपंचांनी सांगितलं आता, कच्चे साहेब बरोबर आहे ना, की सगळ्या गावाची इच्छा होती, त्यात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि तो पुढाकार तुम्ही असेल, सुनील भाऊ असतील, संतोष भाऊ असतील, सरपंच असतील, सर्वांनी मिळून, कृष्णा भाऊ असतील, पुतळा उभा राहिला हे तुमचं आमचं स्वाभिमान. मंदिर झाले, सगळं व्यवस्थित झालं, पण या गावाचे वैभवात भर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला,
पुन्हा गावाचं वैभव उभा राहिलं. हे वैभव तुमचं आमचं सर्वांचं आहे. पुतळे बोलत नसतात, चालत नसतात, पण प्रेरणा देत असतात. आई चालायला शिकविती, वडील बोलायला शिकवितात आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान शिकवितात. बारकीनं ध्यान असतं. ते लिहिलेलं आहे ना तसंच. मी का सांगतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकविला, धर्म शिकविला, 18 पगड जातीला संरक्षण करायचं शिकविलं. काल तुम्ही बघितलं असाल, थोर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाची काही जायल लोकांशी तुलना केली. शेवटी शिवभक्त उपटला आणि माफी मागवली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि पुढे कोणी, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी औरंगजेब म्हणला होता, पण स्त्री जरी असली तर छत्रपती शिवाजी महाराज आई बहीण म्हणून तिचा सन्मान करीन, पण तिचा अवमान करणार. त्या राजाचा स्वाभिमान आपल्याला आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजाच्या जगामध्ये जयंती साजरी होती. काही लोकांनी शिवाजी महाराजांचे पुतळे बसविले, गुन्हे दाखल होतात वगैरे वगैरे. मी जगात गेलो, 6-6.5 वर्ष गुन्हा चालू होतं केस. मग पुतळा काय महाराष्ट्रात नाही बसायचा, काय पाकिस्तानला जाऊन बसणार आहे का? हा, कायद्याला धरून काही गोष्टी करावं लागतात. कायद्यालाही मदत करावी लागते. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, पुतळा बसविण्यापूर्वी आम्हाला ग्रामपंचायतना एक ठराव द्या. आणि पोलीस परमिशन देऊन टाकली. ग्रामपंचायतची जागा आहे, गावकरी म्हणून आम्ही पुतळा बसवत आहे आणि पुतळा बसवण्याला आमच्या परवानगी ना हरकत देत आहे, हरकत नाही असं ग्रामपंचायतनं लिहून द्यायचं. त्याच्या आधारावर पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशन परवानगी देत आहे. त्याच्यामुळे सुनील भाऊ काही टेन्शन घेऊ नका. 4-2 दिवस जला गेले तरी काही आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण जेलात काय सुळावर गेलो तरी चालन, कारण ती रयतेचे राजे, तो देशाचा स्वाभिमान आहे, तुमचा आमचा स्वाभिमान आहे. काही होत नाही, पुतळे बसले पाहिजे, त्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आज खरं म्हणजे आज खूप कार्यक्रम आहे. मी सुनील भाऊ मला म्हणे संध्याकाळी या. म्हणलं पुतळ्याचं अनावरण दिवसा झालं पाहिजे. रातचे आगमन होतं आणि दिवसा अनावरण होतंय. पडघटले पाहिजे दिवसा. ते पडघटते 10 लाख रुपये लागते. त्याला काय करा, पायरी सहित करा. जे शिकविण्याचं मस्त पद्धतशीर करा, त्याचं चांगलं भरून घ्या. त्याच्यामुळं या रस्त्याचं उद्घाटन करायचं आहे. काही लोकांनी रस्ता थोडासा रुंदीकरणाला मदत करावी. मोजमाप करून सनी व्यवस्थित करा. हात जोडून विनंती. माझी आजी सरपंचांनी ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर कालच येऊन भेटला. त्यांना म्हणलो दादच नावं फोडून घ्या, पण त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं म्हणणं आहे किंवा रस्त्याचं मार्किंग करावं लागलं. सिमेंट रस्ता आहे पूर्ण. गावाचं वैभव वाढतंय. रस्त्यानं यांना त्यांना थोडं मागं पुढं आलेले आहे. हात जोडून विनंती आहे, कोणी असू ते रस्ते थोडेसे चांगले झाले तर गावाचं वैभव वाढतं, ही नम्रपणे विनंती आहे. आणि आपण सगळे विचारांनी प्रेरित झालेलं माणूस आहोत, म्हणून सर्वांना विनंती करतो, रस्त्याचं भूमिपूजन हे 2-4 दिवसात करा. मी येतो आणि लगेच काम सुरू होईल. मटेरियल आणून टाकायला सांगितलं मी. त्याचं म्हणणं आहे थोडंसं रस्त्याला कमी जागा पडती, मोजमाप करून सनी मोजमापपेक्षा प्रेमात झालेलं बरंच होईल. तापून द्यायला लावू, तार कंपनीतलं तर टाकायला लावू. पैसे त्याला म्हणजे इथून काढ नीट लाव. 2-2, 4-4 फुटाचा प्रश्न आहे, पण सगळा रस्ता व्यवस्थित होईल. मान्य आहे का नाही रावायला? तिथे काळ्या वाजिना बोला नाही. म्हणून हात जोडून नम्रपणे विनंती आहे. लक्षात ठेवा, मी काम करणारा माणूस आहे. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा.
मी तिसऱ्यांदा आमदार झालो तुमच्या आशीर्वादामुळे झालो. जेव्हा बाबा होते जेव्हा बाबाच म्हणलं पाहिजे त्यांना वाईट तरी काय आहे. नाही जेव्हा बाबा जेव्हा बाबा आहे जना भाऊ मला काल मला म्हणत होते भाऊ रस्त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. म्हणलं मी तयार आहे फक्त तुम्ही आता तयारीला लागा. म्हणून एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा सुनील भाऊ त्यांच्या टीमना आज शिवाजी महाराज पुतळा बसविला. जे काय केसेस भानगडी मेहनत घेतली शिवाजी महाराजांसाठी मेहनत घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांचे पाईक आहोत हा सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे. म्हणून त्यांच्यासाठी सर्व तुम्ही एकत्र जाव आलात त्याबद्दल तुमचंही आभार मानतो. पुन्हा एकदा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हा आम्हा सर्वांना संस्कार थोडेफार का महिना चांगले मिळावा. त्यांचे गुण आम्हाला मिळावा. त्यांचा आशीर्वाद त्यांचे विचार आम्हाला विचार प्रेरित होऊन आम्ही पुढे जावा हीच प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी, जय शिवराय.